माझ्या लाडक्या बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, a simple way to fall in love with physics. In this lecture, we have to study Ampere's circuital law, or simply Ampere काकांचा लॉ. Ampere काकांनी लॉ आणला जसा एक इलेक्ट्रोस्टॅट मध्ये गॉस काकांचा लॉ होता. बेटा मॅग्नेटिक फील्ड मध्ये एम्पियर लॉ आहे, इलेक्ट्रोस्टॅट मध्ये गॉस लॉ आहे. दे बोथ आर व्हेरी एनालॉगस, much more similarities there. Ampere's law. The line integral of magnetic field over a closed Amperian loop. ठीक है ना, imaginary Amperian loop is mu naught times the total current threading the loop. हा law आहे. How this law works? हा सुद्धा law. The target is to find the magnetic field. जसं इलेक्ट्रोस्टॅट मध्ये target was to calculate electric field, तसं इथे what calculate magnetic field. बेटा let's imagine we are having like the current so beta suppose there are some wires. Okay, I'm showing current flowing through the wires like this. This is first wire, this is second wire, this is the third wire. ह्या वायर मधनं करंट चालला सपोज I1, याच्यातनं चालला I2 आणि सपोज ह्या वायर मधनं खाली चाललाय करंट I3. दोन वायर मधनं वरती, तिसऱ्या वायर मधनं लेटेस्ट करंट खाली चाललाय ऑन द बोर्ड यू आर सीइंग. ठीक आहे ना. तर बेटा एम्पियर काकांचा लॉ प्रूव्ह करायसाठी काय करायचं, सगळ्यात अगोदर एक एम्पिरियन लूप ड्रॉ करायचं. बेटा काय करायचं, ड्रॉ अन एम्पिरियन. आय विल गिव्ह यू 4 स्टेप्स, यू हॅव टू फॉलो दोज 4 स्टेप्स. ओके, स्टेप नंबर 1. Step number 1 will be draw Amperian loop. Magnetic field काढायचंय ना, या 4 steps follow करा and you can apply in the applications. Step number 2, जसं आपल्या गॉसच्या लॉ साठी 4 steps होत्या एक्झॅक्टली इन सच अ वे. तिकडे होता गॉसियन सरफेस होता नाही का, तर इथे एम्पिरियन लूप आहे. स्टेप नंबर 2, तिकडे मार्क ई वेक्टर डीएस वेक्टर थीटा, तिकडे सरफेस वेक्टर होता, इथे लाईन इंटिग्रल आहे. सो मार्क मॅग्नेटिक फील्ड वेक्टर बी वेक्टर डीएल वेक्टर आणि थीटा. ओके बेटा. स्टेप नंबर 3 would be calculate I total. आपण इलेक्ट्रोस्टॅट मध्ये टोटल चार्ज काढायचो क्यू एनक्लोज्ड, तसा इथे कॅल्क्युलेट आय टोटल थ्रेडिंग द लूप. तो करंट जो लूपला थ्रेड करतो. ओके. अच्छा, स्टेप नंबर 4 अप्लाय एम्पियर्स लॉ. अप्लाय एम्पियर्स लॉ. बघा आता कसा आहे एम्पियर्स लॉ, तर तो कसा येतो हे मी एक्सप्लेन करतो. समजा ह्या 3 वायर्स आहे, तर मला सांग बेटा पहिल्या वायर मुळे तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड पाहिजे. आता ऐकू ना, वायर सरळ आहे तर मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर इन दिस वे. ठीक आहे ना. ह्या वायर मुळे पण सर्क्युलर इन दिस वे, अँटी क्लॉकवाईज यू कॅन से. ठीक आहे ना. ह्या वायर मुळे मात्र इट विल बी क्लॉकवाईज. ठीक आहे ना. सो करंट थ्रेडिंग द लूप साठी अगोदर एक एम्पिरियन लूप ड्रॉ करा. ठीक आहे बेटा. we have drawn an Amperian loop की ज्या लूप मधनं आता 3 वायर जात आहेत and current is threading the loop. Is it okay? अच्छा बरं. स्टेप नंबर 2 मार्क बी वेक्टर डी वेक्टर आणि थीटा. तर बेटा सपोज ह्या फर्स्ट वायर मुळे मॅग्नेटिक फील्ड इज इन दिस वे आहे की नाही, सेकंड मुळे इन दिस वे, थर्ड मुळे इन दिस वे क्लॉकवाईज. ओके. सो या सगळ्यांचा रिझल्टंट बरं का आपण काय म्हणू, बी वेक्टर डीएल वेक्टर आणि थीटा. एकदा डीएल वेक्टर घेऊ. सपोज हा एक छोटासा डीएल वेक्टर आहे बरं का. इथं काय घेऊ आपण, हा छोटासा डीएल वेक्टर घेऊ, हा तुकडा. ओके, हा डीएल वेक्टर इकडं आणि ही रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे. समजा ह्या वायर मधनं पण करंट वरतीच असतात, तर रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड अलोंग द लूप आला. मी अज्युम करतो की बाबा मॅग्नेटिक फील्ड ह्या इकडे आहे की नाही, रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड इन दिस वे आणि हा अँगल दोघांमधला थीटा. अज्युम केलं मी की बाबा दोघांमुळं जे मॅग्नेटिक फील्ड आहे
याच्यामुळे कसं आहे अँटी, याच्यामुळे अँटी, परंतु याच्यामुळे क्लॉकवाईज. सर या तिघांचा रिझल्टंट असा आहे. तर बी वेक्टर डीएल वेक्टर थिटा मार्क करा. कॅल्क्युलेट आय टोटल थ्रेडिंग द लूप. तर बेटा ह्या केसमध्ये आय टोटल काय येईल रे? 2 वायर्स मधनं करंट वर चाललाय, एका वायर मधनं करंट खाली चालला. सो बेटा आय टोटल काय होईल? आय टोटल होईल हा I1 वरती, त्याच्यासोबत I2 ऍड होईल आणि I3 वजा होईल कारण तो खाली आहे. अरे सोनो बेटा currents in the same directions get added and opposite direction will get subtracted. ठीक आहे ना? ओके. सो दिस विल बी I total. तर अँपियरचा लॉ काय सांगतो आपल्याला? मॅग्नेटिक फील्ड ची ऍक्च्युअली 2 कंपोनंट होते ना बेटा. एक along the loop b cos theta आणि एक perpendicular to b sin theta. परपेंडिक्युलर होतं काही कामाचं नाही. सो b cos theta वाला कंपोनंट कामाचं आहे. Which means the line integral of the magnetic field over the closed loop will be closed loop असल्यामुळे मी त्याला क्लोज केलं. b वेक्टर डॉट dl वेक्टर अख्ख्या लूपसाठी dl सगळ्यांचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल इज इक्वल टू म्यू नॉट टाइम्स म्यू नॉट परमिएबिलिटी ऑफ द फ्री स्पेस. बरोबर का बेटा? I टोटल. ओके, दिस इज दी एम्पियर्स लॉ. मग आता याला मी पुढे असं लिहू का? दॅट इज डॉट प्रोडक्ट मला माहिती बी डीएल कॉस थिटा. अरे असो नो, बी चा हा वाला कंपोनंट ना बी कॉस थिटा. येस और नो बेटा? हा काय होईल? बी साइन थिटा. हा नकोय मला, हा पाहिजे along the loop. अरे येस और नो? along the loop. So this can be written as integration over the closed loop of b dl cos theta. आणि मला थीटा काय पाहिजे? 0. I am interested in the angle 0 between b and dl. ओके, अच्छा. b dl cos theta is equal to mu naught times आता I टोटल ह्या केस मध्ये काय? I1 अधिक I2 वजा I3. इज इट ओके? क्लियर बेटा? चलो टेक द स्क्रीनशॉट. बाल मित्रांनो, नाउ वी हॅव टू लर्न ऍप्लिकेशन्स ऑफ द एम्पियर्स लॉ. एम्पियर काकांचा लॉ लावायचा कुठे? जे डेरिव्हेशन्स आपण बायोट सेवर्टने केले होते तेच आपल्याला एम्पियर काकांच्या लॉने सुद्धा जमतात. बट बायोट सेवर्ट इज ऍप्लिकेबल एव्हरीवेअर. ओके, परंतु दिस इज फॉर सिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन ओनली. एम्पियर काकांचा लॉ इज फॉर सिमेट्रिक. बायोट सेवर्ट इज फॉर सिमेट्रिक ऍज वेल एज असिमेट्रिक डिस्ट्रीब्युशन. सगळ्यांसाठी तो ऍप्लिकेबल युनिव्हर्सल आहे, परंतु हा फक्त सिमेट्रिक साठी आहे. आता पहिलं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू लॉंग स्ट्रेट वायर वी हॅव ऑलरेडी प्रूव्ड. बेटा दिस फॉर्म्युला वी हॅड ऑलरेडी कॅल्क्युलेटेड फॉर द इनफायनाइट वायर. काय होता तो? इनफायनाइट वायर साठी म्यू नॉट अपॉन 4 पाय 2I अपॉन ए. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? वी हॅव ऑलरेडी प्रूव्ड दिस. फक्त हा फॉर्म्युला मला एम्पियर काकांच्या लॉने सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, चलो मग आता काय करू आपण? लेट्स कन्सिडर एन इनफायनाइट वायर. इनफायनाइट वायर कन्सिडर करू आपण. चलो सपोज दिस इज द इनफायनाइट वायर. यातनं करंट I चालला. ओके सर, लेट्स कन्सिडर बच्चा पॉइंट P which is at a distance A. Yes or no? Let's have this point P which is at a distance of small a. Clear आहे? This is something we are having at start. बघ आता वायर जी सरळ करंट चाललाय तर बेटा सो जो करंट जे मॅग्नेटिक फील्ड इज सर्क्युलर व्हेनेवर द करंट इज स्ट्रेट मॅग्नेटिक फील्ड इज सर्क्युलर आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असेल. ओके सर, मग आता स्टेप नंबर 1 ड्रॉ एम्पेरियन लूप. सो विथ पॉइंट पी पासून एक लूप ड्रॉ करा. ओके सर, ड्रॉ केली. स्टेप नंबर 1 ड्रॉ एम्पेरियन लूप. ओके सर. स्टेप नंबर 2 मार्क बी वेक्टर डीएल वेक्टर अँड थीटा. तर बेटा त्या लूप वरती बघ बरं का तुम्ही बोट फिरवताय तर मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शन मध्ये असेल ना अँटी क्लॉकवाईज लाईक दिस. इज इट ओके विथ यू? क्लियर बेटा? मॅग्नेटिक फील्ड विल बी इन दिस डायरेक्शन. ओके, मग आता मी जर का हा डीएल वेक्टर घेतला छोटासा, हा डीएल वेक्टर घेतला तर मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये बघ ना लूपचा तुकडा डीएल घेतला तर त्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे कारण मॅग्नेटिक फील्ड सर्क्युलर आहे.
बेटा yes or no? So B vector, DL vector, everywhere. What are you observing? की बेटा त्यांच्यामधला theta is 0. अरे yes or no? त्यांच्यामधला theta is 0. Is it okay? कोणताही तुकडा घ्या. बरं, स्टेप नंबर 3, कॅल्क्युलेट I total. तर बेटा I total is I only. I total एकच तर वायर आहे. तिला जोडी अजून एखादा असतं ऍड झाला असतं. त्या लूप मधून एखादा खाली गेला असतं वजा झाला असतं. येस ऑर नो? हा, हे डिपेंड असतं बेटा कोणत्या डायरेक्शन मध्ये चाललंय फील्ड. आता स्टेप नंबर 4, एम्पियर्स लॉ. व्हॉट इज एम्पियर्स लॉ? इंटिग्रेशन B vector dot dl vector is mu naught times I total. Okay. आता बेटा इंटिग्रेशन ऑफ B into dl into cos of 0, कारण एव्हरीवेअर cos is like theta is 0, नाही का, दोघे पॅरलल. mu naught times I total is I. मॅग्नेटिक फील्ड तर कॉन्स्टंट आहे, बाहेर येऊन जाईल. cos 0 is 1. इंटिग्रेशन dl will be mu naught times I, because I totally I only एकच तर वायर आहे. इंटिग्रेशन ऑफ ऑल द dl, सर्कम्फरन्स होईल ना बाळा, 2 पाय r च्या ऐवजी a, कारण परपेंडिक्युलर डिस्टन्स वायर पासून p चा आपण a घेतलं होतं. येस ऑर नो? सो रेडियस ही झाली 2 पाय a, which is mu naught times I. So can I write beta b is mu naught into I upon 2 pi a. गुणिलेचा भागिले झाला. याला रिअरेंज करू. mu naught upon 2 पायच्या ऐवजी 4 पाय करतो, म्हणजे भागिले 2 केला तर गुणिले 2 करतो. 2I upon a and p for the infinite wire. सेम फॉर्म्युला आला का नाही आला बेटा? बोलो. येस, पायवट शेवट नाही आला. एम्पियर्स काकांच्या लॉनी हे आला. स्क्रीनशॉट डन. बेटा सेकंड एप्लीकेशन of the Ampere's law is solenoid and toroid. बेटा सोलेनॉइड मीन्स व्हॉट? तुम्ही एखादा आपला साधा बल्ब पाहिला असेल, येल्लो बल्ब, की ज्याच्या आतमध्ये थिन टंगस्टनचे फिलामेंट आहे आणि ज्याला अशा नंबर ऑफ टर्न्स आर देअर, आहे की नाही, आणि ती कॉईल अशी गुंडाळलेली आहे, तर बेटा तो असतो सोलेनॉइड. यू मोस्ट टिपिकली एक नॉन कंडक्टिंग बेस आहे, फॉर एक्झाम्पल ग्लासचा, ज्याच्यावरती हे वायर वूंड केलेलं असतं. अशा पद्धतीने गुंडाळलेलं असतं बेटा की वायर एकमेकाला टच होणार नाही. ओके, वायर इज नॉट टचिंग वन अनदर. क्लिअर बेटा? अशा पद्धतीने असतं. याचा वापर तेव्हा असतो की जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आपल्याला स्ट्रेट पाहिजे. दोन प्रकारचं मॅग्नेटिक, कधी कधी मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेट लागतं, कधी कधी सर्क्युलर लागतं. डिपेंड्स अपॉन की तुम्हाला ते झेरॉक्स मशीन साठी वापरायचंय किंवा बॉडी स्कॅन साठी, MRI मशीन साठी वापरायचंय. सो दोन्ही प्रकारचं फील्ड लागतं. कधी त्याची स्ट्रेंथ सरळ लागते, कधी त्याची स्ट्रेंथ सर्क्युलर लागते. तर जेव्हा सरळ लागते तेव्हा सोलेनॉइड, सर्क्युलर लागते तेव्हा टोरॉइड. तर बेटा सोलेनॉइड मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द ऍक्सिस ऑफ द सोलेनॉइड. तर चला एम्पियरचा लॉ अप्लाय करू आणि आपण सगळं कॅल्क्युलेट करू. स्टेप नंबर 1 इज ड्रॉ द एम्पिरियन लूप. तर बेटा मी आता काय करतो, एक एम्पिरियन लूप ड्रॉ करतो, ठीक आहे ना. सो आय विल शो बाय ब्लू पेन. एक एम्पिरियन लूप ड्रॉ करू आपण रेक्टेंग्युलर. कशी घेऊ बेटा? रेक्टेंग्युलर. एक रेक्टेंग्युलर फॉर्मची एम्पिरियन लूप आपण ड्रॉ करू इन दिस वे. त्या लूपला नाव देऊ बेटा आपण P, त्या पॉइंटला Q, at this point R and at this point. Yes, एम्पिरियन लूप ड्रॉ केली. येस सर. काय केलं मी, त्याच्या लेन एकदा सोलेनॉइड मधनं घेतली, 2 परपेंडिक्युलर टू सोलेनॉइड, एक बाहेर घेतली, असं घेतलं, ठीक आहे. ओके. स्टेप नंबर 2, मार्क B वेक्टर, DL वेक्टर आणि थीटा, ठीक आहे ना. तर बेटा ही जी PS आहे, PQ आहे, QR आहे, RS आहे, ह्या 4 लेन्थ्स आहेत बेटा. बरं, आता एक काम करू, आपण DL वेक्टर घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे इथनं जो करंट आपल्या सोलेनॉइड मधून जाईल, तर सोलेनॉइडचं वायर कसं चाललंय बघ. ह्या इकडनं आत, इकडनं बाहेर, खालून आत. नीट लक्ष दे ना. हे असं इकडनं बाहेर येते, म्हणजे मी याला रिलेव्हंट जर करायचं म्हटलं तर हे असं करू का? समजा मी 2D मध्ये त्याचा फील्ड घ्यायचं म्हटलं तर समजू का, इकडनं बाहेर येतोय करंट. येस ऑर नो बेटा? आणि इकडनं असा आत जातोय, छिक 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 आत जातोय, वरून बाहेर येतोय, खालून आत जातोय, खालून आत. आतला आपण काय दाखवतो फिजिक्स मध्ये? क्रॉस. येस ऑर नो बेटा? आणि अशा केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड कसं असेल बघ ना, कारण बोट फिरवा ना,
करंट गोल आहे, मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रेट. हे बघ ना, करंट गोल आहे इन दिस वे, मॅग्नेटिक फील्ड ह्या साईडला असेल, इन दिस वे इज अ डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. क्लिअर आहे बेटा? चल आता आपण इथं डीएल वेक्टर घेऊ. बघ ना, ही लेंथ पकडली, याचा एक डीएल वेक्टर घ्या, ही जी काही लेंथ असेल एल. ऑलराईट, हा डीएल वेक्टर घेऊ आपण. हा डीएल वेक्टर घेऊ. ओके, डीएल वेक्टर. तर बेटा मॅग्नेटिक फील्ड पण ह्या डायरेक्शन मध्ये, सो हे दोघे एका डायरेक्शन मध्ये आले, त्यांचा थीटा आला 0. दिसतं व्यवस्थित? बी आणि डीएल एका डायरेक्शन मध्ये. चला आता इथं घेऊ आपण. चला हा तुकडा उचलू. बरं का, हा झाला डीएल वेक्टर. परंतु मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शन मध्ये ना बेटा, अरे येस ऑर नो? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन पण ही आहे. अच्छा, मग या दोघांमध्ये अँगल किती आला बेटा? थीटा इज 90. थीटा किती आला? 90. इथला तुकडा उचलू आपण डीएल वेक्टर. ओके, वन्स अगेन मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे, हा डीएल वेक्टर, या दोघांमधला थीटा आला 90. आहे की नाही? ही लेन घेतली, ही घेतली, ही घेतली. आता हे एक्सटर्नल आहे. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड झालं 0. सोलिनॉइड पासून बाहेर ते खूप दूर झालं, विल बी ऍक्च्युअली 0. ओके, सो तरी पण आपण हा डीएल वेक्टर घेतला. ओके, डीएल, बट एक्सटर्नल आहे ना मॅग्नेटिक फील्ड, एक्सटर्नली 0. क्लिअर आहे बेटा? एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ठीक. आता मॅग्नेटिक फील्ड will be actually due to टिचिक 4 lanes. Yes or no? इथं आतमध्ये लेन्स राडा झाला, पण चलो भावनाओं को समजो. ठीक है ना? बर, मग आता स्टेप नंबर 1 एम्पिरियन होऊन झाली. स्टेप नंबर 2 मार्क बी डीएल वेक्टर थीटा. यस सर. स्टेप नंबर 3 कैलकुलेट आई टोटल. तो बेटा आई टोटल will be I for in fact चलो कैलकुलेट आई टोटल. आता आई टोटल काय होईल बेटा? बघ बरं का, आई टोटल काय होईल? Here n number of turns are there, capital N number of turns are there. मग it will be n times I. एक टर्न, दोन टर्न. बघ ना, एका टर्न मधून I, दुसऱ्या टर्न मधून I, तिसऱ्या टर्न मधून I, चौथ्या टर्न मधून I. प्रत्येक वेळी I करंट आहे ना, n टाइम्स I. तो टोटल करंट काय होईल बेटा? n टाइम्स I. चला एम्पियरचा लॉ अप्लाय करायचा. एम्पियर्स लॉ अप्लाय करा. तर बेटा एम्पियर्स लॉ इज इंटिग्रेशन b dot dl is mu naught times I total. But here we have 4 loops. Yes or no beta? So I have to apply for 4 loops only. So integration from I will say q to p असा dl घेतला ना आपण, q पासून p पर्यंत b dl, what is the angle? 90 cos 90 प्लस, बघ ना bdl cos थीटा लावा ना. बरं, हे झालं. नंतर ही वाला घेऊ p to s, p पासून s पर्यंत p dl एक्सटर्नल आहे. ओके, cos 0. ओके, अर्थात b तिकडे अँगल इज 0, बट इट इज एक्सटर्नल फील्ड, इट विल गेट कॅन्सल. प्लस इंटिग्रेशन r पासून s पर्यंत हे पण घ्यावं लागेल मला, b dl cos अँगल किती आहे? 90. आणि फायनली q पासून तर r पर्यंत सगळ्यांनी इंटिग्रेट करावं लागेल ना, b dl cos 0 is n टाइम्स आहे. ओके, मग आता बघा cos 90 0 हे पण उडालं, cos एक्सटर्नल फील्ड आहे. अरे आर यू अंडरस्टँडिंग? p to s एक्सटर्नल आहे 0, cos 90 हे पण उडालं, उरलंय फक्त q to r. बेटा q to r ही जी लेंथ आहे, लेट अस से दिस लेंथ इज लेट अस से p to s किंवा q to r ही लेंथ काय बेटा? n. ओके, मग cos 0 तो 1 आहे, तर b आला बाहेर. इंटिग्रेशन कुठपासून कुठपर्यंत? q पासून तर r पर्यंत ऑफ dl इज n आहे. ओके बेटा, मग b टाइम्स इंटिग्रेशन इज l. अरे बघ ना,
डीएल 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 सगळे जोडले तर तीच लेंथ घ्या. असा क्वेश्चन विचारू नका की सर तो जो नॉन कंडक्टिंग बेस आहे त्याची लेंथ अजिबात नाही. whenever they will ask you the length, so that will be this much length only of the Amperian loop, length of the Amperian loop. dl जोडले तर it will be L. होईल मी mu naught times I total ना बेटा, नुसता घ्या ना. I have to write mu naught yana. I have to write mu naught yana. Okay, very sorry. So अच्छा, this is mu naught yana. आता b into integration सगळ्यात चालू गेलं, which is mu naught yana. Mu naught yana. आता from here हा इथं डिवाइड होईल ना L. So mu naught n by L आहे. मी मुद्दाम या n च्या खाली घेतला. Why? Reason is V of the solenoid along the axis of the solenoid is mu naught छोटा n आहे. So what is small n? तर बेटा small n is the number of turns per unit length. Small n is equal to number of turns per unit length. Okay. What is small n? Number of turns per unit length. N is the number of turns. Clear है बेटा? n number of turns. तर this is the हिशोब की how many number of turns are there. प्रति 1 सेंटीमीटर जर का तुम्ही घेतलं तर छोटा n will be मोठा n आणि मोठा n you can calculate नाही का 10 सेंटीमीटर साठी छोटा n into 10 like 10 n 10 छोटा n 100 सेंटीमीटर साठी respectively you can go. Are you understanding ना बेटा? This is the issue number of turns per unit length. Remember the formula mu naught n छोटा n where छोटा n is मोठा n upon L. Screenshot घ्या. बाल मित्रांनो, थर्ड ऍप्लिकेशन we will study which is toroid. Ampere काकांचा लॉ लावून toroid. Toroid काय बेटा? It is the solenoid bent in the center. It is nothing but solenoid which is bent in the form of जे solenoid होता त्याला फक्त गोल बनवलं. कारण solenoid चा वापर स्ट्रेट मॅग्नेटिक फील्ड साठी आणि टोरॉइडचा वापर सर्क्युलर मॅग्नेटिक फील्ड साठी. कसं येतं बघ लक्षात दे बेटा. समटाइम्स एमसीक्यूज मध्ये तुम्हाला कन्फ्यूज पण करू शकतात. तर बेटा नीट लक्ष दे. सपोज तुम्ही एम्पिरियन लूप जर का बाहेर काढली बरं का टोरॉइडच्या बाहेर तर डू रिमेंबर दॅट मॅग्नेटिक फील्ड आउटसाइड इज 0. समजा आतमध्ये काढली एम्पिरियन लूप तर मॅग्नेटिक फील्ड इनसाइड इज ऑल्सो 0. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? B inside is 0. B outside is 0. Bacha, please note this point. Getting whatever the magnetic field is there, it is only inside the toroid. Okay. Magnetic field. Star mark करतो मी. Magnetic field is only inside the tube असं घेतो मी तुला कळण्यासाठी the tube of the toroid. बाळा ही टोरॉइडची जी ट्यूब आहे ना याच्या आतमध्ये फील्ड आहे. बाहेर पण नाही आणि आतमध्ये पण. आर यू गेटिंग? सो त्या ट्यूबच्या बाहेर फील्ड 0 आतमध्ये फील्ड 0. दॅट्स इट. ओके चला आता ट्यूब मध्ये स्टेप नंबर 1 ड्रॉ द एम्पिरियन लूप. ओके बेटा. सो आय विल ड्रॉ एन एम्पिरियन लूप लाईक दिस. Step number 1 काय बेटा? Draw Amperian loop and I am drawing this loop. Okay. मैं बोलता हूँ bold केले थे. Okay. Okay. So that you must understand. Okay. कि ती जी बोल्ड केली आहे ती एम्पिरियन लूप आहे बेटा. डिस्टन्स फ्रॉम द सेंटर म्हणजे त्याची रेडियस आपण छोटा r घेता येऊ. छोटा r. Okay. Small r is its radius. Okay. दिसतं ना बेटा? Small r is the radius. छोटा r is the radius of toroid. आता ऍक्च्युअली काय माहिती बेटा? अरे एवढं जाड
आपल्या ज्युपिटर मोपेड गाडीच्या टायर सारखं नाही येते, ती लई बारीक वायर आहे. ही जी वायर आहे ना बेटा, त्या वायरला जर का तसं गोल वळवलं नाही का, तर ती थिकनेस लई छोटी आहे, निग्लिजिबल आहे. सो आर इज द रेडियस ऑफ द टोरॉइड. क्लिअर बेटा? स्टेप नंबर 1, ड्रॉ एम्पिरियन लूप. ओके गुरुजी, वी आर डन. स्टेप नंबर 2, मार्क बी वेक्टर डीएल वेक्टर थीटा. तर बघ, या एम्पिरियन लूप वरती तू कुठेही बरं का, म्हणजे जरा तू कुठेही डीएल वेक्टर जर का घेतला बरं का, तर बेटा ओके, तर इथे बघ डीएल वेक्टर च्याच डायरेक्शन मध्ये बी वेक्टर आहे. ओके, अँड थीटा विल बी 0 एव्हरीवेअर. कुठेही घे बघ ना. ओके, तू पूर्ण रिंग वरती घेतला. ऑब्विसली मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शन मध्ये का आलं? सगळ्यात पहिला प्रश्न आहे बघ ना बेटा. करंट असं चाललाय, झिम 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 झिम. बघ ना, कोणते वायर पकडलं, सगळे सर्कल्स गोळा करशील तर टँजंट टँजंट असं भेटेल ना. मॅग्नेटिक फील्ड इन दिस वे. ठीक आहे. स्टेप नंबर 3 इज कॅल्क्युलेट आई टोटल. बेटा आई टोटल is n times n. Once again, n is nothing but number of the turns. बेटा करंट I चालला, हे बघ इकडनं I घुसला बरं का, झुक. आता इकडे बघ, असा बाहेर पडतोय ना, हे बघ ना, झुम 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 झुम. हे बघ ना, I घुसला असा, झुम 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 झुम. हे बघ ना, इकडनं काय होतं बेटा, आत घुसतोय. अच्छा, आणि इकडनं आत आणि इकडनं बाहेर, बाहेर बाहेर. काय समजते ना? बाहेर पडतोय, आत घुसतोय. आर यू ऑल अंडरस्टँडिंग दिस? बाहेर पडतोय, इकडनं आत घुसतोय. क्लिअर ना? आतमध्ये क्रॉस. सुले राडा व्हायला लागला. आय कॅन अंडरस्टँड. तुम्ही मोठी डायग्राम करा, ठीक आहे ना? इट्स फील ओनली. तर बेटा मुद्दा असा आहे, आय टोटली जन टाइम्स आहे नाही का. एका टन साठी इट विल बी आय 2i 3i 4i 5i नंबर ऑफ द टन्स n आहे. चला एम्पियर्स लॉ लावा. काय बेटा एम्पियर्स लॉ? क्लोज इंटिग्रेशन b वेक्टर डॉट dl वेक्टर is mu naught times I total which is threading the loop. अच्छा, मग आता बघ, क्लोज इंटिग्रेशन b dl of 0 कारण प्रत्येक ठिकाणी थीटा इज 0 over the loop will be mu naught times total current is n times I. बघ, cos 0 is 1, b आला बाहेर, इंटिग्रेशन सगळ्या dl च will be mu naught times n. dl 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 सगळे dl जोडले तर सर्कम्फरन्स भेटेल मला, which will be 2 pi r will be mu naught times n. हे 2 pi r भागिलेला जाऊ द्या. So b will be mu naught times n by 2 pi r times I. Okay, where magnetic field of the toroid along its circular axis, circular ring of the toroid is mu naught times chota n I. Okay, where this chota n is equal to capital N upon 2 pi r. Capital N upon 2 pi r. Number of turns per unit length. Per unit as one circumference. तर लेंथ सर्क्युलर आहे ना, सर्क्युलर लेंथ लिहिण्यापेक्षा circumference. R will be given in the sums. Never get confused. हा इतका जाड नाहीये, that thickness is actually very very small. Clear बेटा? Take the screenshot.